नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता पार्वती आजी अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय, मला वचन दे. कोणी कितीही काही म्हटलं, इरावतीने कितीही विरोध केला तरीसुद्धा आज तू माझ्या या घरातील सुनेला आणि मुकादमांच्या हक्काच्या सुनेला मात्र घरी घेऊन यायचं, असं मला वचनच दे. ते पण मानाने. आणि इरावतीला कितीही आवडत नसले तरीसुद्धा तेव्हा आता अक्षय वचन देणार असतो. त्यानंतर आता इकडे माईंनी सुद्धा रमाला वचन घेतलेलं असतं की तू अक्षयला विसरून जाशील आणि माझ्या साईबरोबर अगदी सुखाचा संसार करशील. रमा मात्र आता माईंच्या जीवासाठी हे वचन द्यायला तयार होते. रमा आता माईंना म्हणते की मी तुम्हाला वचन देते की मी अक्षयला पूर्णपणे विसरून जाईल आणि साईंशी लग्न करेल. आता हे ऐकल्यानंतर संध्याला खूपच आनंद होतो. संध्याचा चेहरा खुलतो. रमाने मात्र डोळ्यात पाणी आणत हे अगदी मनावर दडपण आणत कठोर निर्णय घेतलेला असतो. अक्षयकडे जाण्याचे सगळे काही मार्ग मी बंद करेल आणि त्याला माझ्यापर्यंत पोहोचून नाही देणार, असे माई मागून वचन घेतात. रमा मात्र रडत असते. मी फक्त आणि फक्त साईंशी लग्न करेल, असे रडतच रमा माईंच्या हातामध्ये हात देत म्हणते. त्यानंतर आता अक्षयने आजीला वचन दिलेलं असते की आजी, मी तुला वचन देतो की रमाला मानाने आणि हक्काने या घरात परत आणेल. आता मात्र हे ऐकून आरोहीला खूपच आनंद होतो. आरोही मात्र अगदी आनंदाने उड्या मारत आता तिच्या बाबांना म्हणजे अक्षयला मिठी मारते. पार्वती आजी खूप खुश होते. म्हणून अक्षय आता स्वतः इतका मस्त तयार झालेला असतो. अगदी कोट वगैरे घालून आणि गाणे गुणगुणत तो आता बाहेर जात असतो. आणि तेवढ्यात तेथे मालविका येते. मालविका त्याला बघून खूपच अगदी जळफळाट होते, कारण अक्षय नक्की रमाकडे चालला असेल हे तिला माहिती असते. ती अक्षयला लगेच थांबवते की अक्षय थांब ना. त्यावर आता अक्षय तिला चांगलंच उत्तर देतो, काय ग तू अजूनपर्यंत इथेच आहे का? अगं तू परीक्षेत नापास झाली, त्यामुळे तू जा इथून, नको थांबू बरं. तेव्हा मालविका लगेच त्याचे पाय पकडते आणि अक्षय माफ करा असे रडतच म्हणते की मी चुकले, मला माफ करा अक्षयजी मला माफ करा. मी एक चांगली बायको किंवा आई आणि एक सून नाही होऊ शकत. तो अधिकार फक्त आणि फक्त रमाचा आहे. मी तुमच्या दोघांमध्ये येण्याचा प्रयत्न केला. आय एम सॉरी. खरंच मला माझी चूक कळली, मला जाणीव झाली आणि खरंच खूप मोठा मूर्खपणा मी केला. त्यामुळे तर मी हे घर सोडून चाललेले आहे. आणि हे बघा अहो अक्षय, जाण्या अगोदर माझी फक्त एक इच्छा होती, मला तुम्हाला दोघांना एकत्र पाहायचं होतं, तुम्हाला आणि रमाला. आता नाटक करत हे सर्व मालविका अक्षयला म्हणत असते. आता मालविका म्हणते की हे बघा अक्षयजी, मी जर तुम्हाला काही मदत करू शकले तर सांगा प्लीज. आणि जर मी तुम्हाला मदत केली तर त्याचं प्रायचित्तच मला होईल. जाता जाता मला कोणतंही गिल्ट नकोय, म्हणून मी येथे थांबायला तयार आहे. फक्त मला तुम्हाला दोघांना एकत्र बघेपर्यंत येथे थांबून द्या. म्हणून मालविका हात जोडण्याचं नाटक करते. आणि हे बघा, हात जोडून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, रमाला तुम्ही आत्ताच्या आत्ता येथे घेऊन या. तिची जागा इथेच आहे, प्लीज अक्षय. आणि तेवढ्यात इरावती येते. इरावती सुद्धा आता मालविकाला येथे थांबण्यासाठी मुद्दाम अक्षयसमोर नाटक करणार असते. त्यांना विचारते की काय सुरू आहे आणि लगबगीने खाली येते. काय आणि कसला वेडेपणा सुरू आहे. आता लगेच म्हणते की रमा या घरामध्ये परत येणार नाही. अक्षयला खूपच राग येतो. अक्षय रागाने तिच्याकडे पाहतो. त्याला म्हणते की काय ग, तू कसली स्वप्न दाखवतेस. आता मात्र मालविका लगेच म्हणते की हे बघा बाद झालं. इरावती म्हणते की हे असले स्वप्न तू दाखवू नकोस. स्पष्ट आणि स्पष्ट शब्दात सांगते, रमा या घरात नाही येणार. मालविका जोरात ओरडते की बास करा तुमची ही नाटकं. तुम्ही हे सर्व काय करतात. रमा आणि अक्षय एकमेकांचे आहेत, त्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. आणि तुम्हाला काय कळतं, तुम्हाला हे कळतच नाही. इरावती रागाने तिला म्हणते की काय तू हे सर्व मला शिकवणार. तेव्हा मालविका म्हणते की अहो तुम्हाला खरंच काही कळत नाही. तुम्ही फक्त वयाने वाढलेला आहात. नाती भावना यांचा तुमच्याशी काही संबंध नाहीत. आणि हे सर्व तुम्ही मानलंच नाही, कारण तुम्ही सुद्धा कधी संसार केलेलाच नाही. म्हणून तुम्हाला संसारातील गोष्टी काय कळणार. दुसऱ्याचे संसार फक्त तुम्ही मोडत आला, तुम्हाला दुसऱ्यांच्या भावना काय कळणार. आता इरावती शांतपणे ऐकून घेते. त्यावर आता अक्षय लगेच मालविकाला म्हणतो की मालविका अगं हे जरा जास्त होते. आता मालविका अगदी डोळ्यात पाणी आणत म्हणते की खरंच अक्षय सॉरी. आणि हे बघा अक्षयजी, तुम्हाला सुद्धा कळायला हवं. काय बोलतात तुम्ही, त्यांची बाजू घेतात. अहो आज जर तुम्हाला कळालं नाही आणि मी जर समजावून सांगितले नाही तर मात्र एक कुटुंब उद्ध्वस्त होईल. देवाने जर रमा अक्षयची गाठ बांधलेली आहे तर आपण कोण त्यांना तोडणार आहे. आणि काही सर्व पाप आपल्या माथी लावतात. त्यामुळे मला तर हे घ्यायचं नाही. मी तुमच्या समोर हात जोडते की इरावती मॅम, स्वतःला सुधरा आणि स्वतःच्या वागण्यात बदल करा. त्यावर आता लगेच इरावती म्हणते की काय बाद झालं. अगं तू मला अगदा शिकायला म्हणजे लागणार का.
अगं तू तर रस्त्यावर रील्स बनवत होती. अगं तू सेटल व्हावं यासाठी मी तुला घरात घेऊन आले. माझ्या अक्षयशी मी तुझं लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि आता तू वर मला शिकवतेस. त्यामुळे हे बघ आता आत्ताच्या आत्ता तू इथून चालती हो. त्यावर तर अक्षय म्हणतो की आत्या प्लीज शांत हो बरं. बघ आत्या तू तिच्यावर ओरडू नकोस. जरीही तिची बोलण्याची पद्धत चुकीची असली तरी सुद्धा तिचा मुद्दा चुकीचा नाही. त्यावर इरावती म्हणते की मग मी चुकीचा आहे का अक्षय, मी चुकते का काहीतरी. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्या मला असं म्हणायचं नाही आणि प्लीज माझ्याकडे आत्ता वेळ सुद्धा नाही. आणि अक्षय जायला निघतो तेव्हा लगेच इरावती पुन्हा त्याला थांबवते आणि म्हणते की अक्षय गेली 7 वर्ष मी तुझ्यासोबत तुझ्या बरोबर राहिले, या संसारात साथ दिली, सतत तुला समजून घेतलं, तुझ्या पाठीशी होते, सांभाळलं, मी सगळं काही व्यवस्थित केलं आणि आज तू माझ्याशी असं बोलतो. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आत्या अगं तुझे उपकार तर आहेतच माझ्यावर. तेव्हा लगेच आता इरावती आत्या म्हणते की अरे म्हणूनच मी तुला सांगते ते जरा ऐक आणि बाकी कोणाचं मला माहिती नाही. पार्वती आजी दरवाजात उभी राहते. इरावती तिच्याकडे पाहते. इरावती पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते की अरे बाकी कोणी बघितलं नसेल परंतु तुला त्रास होता आणि तुला रडताने सगळं काही अगदी तुला जे तुझ्या जीवावर वेतलं होतं, तुला इतका त्रास होत होता ते अगदी त्रास मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. अरे ते बिचाऱ्या लहान पिलाला झोपवताना वाढवताना आणि बाहेर कुटुंबासाठी कष्ट करताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस मात्र मी तुझ्या सोबत होते, तुझ्या बरोबर होते. तेव्हा तू कुठे गेला होतास? तुमच्या जन्माची गाठ ही स्वर्गात बांधणारा तुमचा देव कुठे गेला होता? आणि हे बघ अरे तुझा इतकाच विश्वास आहे ना देवावर, मग मी तुला जे काही सांगत आहे ते तू ऐक. देवाचाच तो कौल म्हणजे समज की तुमचं नातं संपलेलं आहे आणि हे बघ तुमच्या वाटा वेगळ्या आहे. स्वतःचं आयुष्य सुरुवात कर, त्यातच तुझं उज्ज्वल भविष्य आहे आणि तुला तेच सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. त्यामुळे मी तुला जे काही सांगत आहे ते माझं ऐक प्लीज. आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते. पार्वती आजी आता हे सर्व ऐकून इरावतीला म्हणते की इरावती हे सर्व आता कंट्रोल कर, बाद झालं तुझं आता अक्षयला कंट्रोल करणं. त्यावर आता इरावती म्हणते की अक्षय मी चुकीचं बोलते का काही? जेव्हा 7 वर्षापूर्वी रमा तुला सोडून गेली तेव्हा फक्त आणि फक्त मी तुझ्या सोबत होते. अरे तुझ्या बरोबर होते मी. घराचा डोलारा सांभाळण्याचा तू एकटा प्रयत्न करत होता आणि ते सर्व करताना मी तुझ्या पाठीशी उभी राहिले, तुला सांभाळलं. इमोशनली मी तुला जितका सपोर्ट करण्यात येईल तितका करत आले. अरे आरोही अर्था पार्थ आणि तारा सगळ्यांना मी जीव लावलं. त्यांच्या आईंचं प्रेम त्यांना दिलं, त्यांना संस्कार केले, शिकवलं, त्यांना समजावलं. इतकं सर्व काही मी त्यांच्यासाठी केलं. अरे त्यावेळेस तर मी पळून नाही गेले. माझं सेटल झालेलं जे आयुष्य होतं अमेरिकेतील ते आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी मी या घरातील मंडळींचा विचार केला आणि ती तुझी बायको स्वार्थासाठी अगदी निघून गेली. तिने कधीही कुणाचा विचार केला नाही, परंतु मी मात्र माझं ते अगदी सुखी आयुष्य सोडून दिले आणि तुझ्यासोबत येथे तुझी मदत करत राहिले. माझं कुटुंब समजून आणि माणसं समजून मी इथे राहिले. इरावती आता डोळ्यामध्ये पाणी आणते. पार्वती आजी तिच्याकडे हसून पाहत असते. आता मात्र मालविकाकडे पाहते आणि म्हणते की मी सगळ्यांना जीव लावला आणि काल आलेली ही पोरगी माझ्याकडे पाहते आणि मला म्हणते मी लग्न केलं नाही, मला नाती काय कळणार, संसार काय कळणार. अरे जर मला इमोशन्स कळत नसते तर स्वतःच्या मनावर दगड ठेवून मी 7 वर्ष तुझ्याबरोबर स्ट्रॉंगली उभं राहिले नसते, हे लक्षात ठेव. तेव्हा मात्र माझे अश्रू पुसण्यासाठी कोणीही नाही आले. तेव्हा मात्र तुझ्याबरोबर का कोणी आलं नाही हक्काने स्ट्रॉंगली उभं राहायला? फक्त मीच तुझ्या सोबत होते. तो हक्क माझा आहे आणि तो मी मिळवलेला आहे. त्यामुळे त्याच हक्काने मी तुला सांगते प्लीज तू डोक्यातून रमाला काढून टाक आणि त्याच्या हाताला धरून जात असं म्हणते. तर अक्षय तिच्या हाताकडे धरलेल्या हाताकडे पाहत असतो. आता तो अक्षय लगेच बाजूला होतो आणि म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे माझी रमा नक्की माझ्यासोबत येणार आहे. त्यावर आता इरावती आणि मालविका यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. इरावती म्हणते की म्हणजे तू आता माझ्या विरोधात जाणार तर? त्यावर आता अक्षय म्हणतो की नाही, जे योग्य आहे ते करतोय मी. त्यावर आता इरावती म्हणते की बरं ठीक आहे, जर तुझा हाच डिसिजन असेल तर माझा सुद्धा एक निर्णय आहे. तू रमाला या घरात घेऊन येणार असतील तर मी सुद्धा या घरात नाही राहणार. तेव्हा आता तूच ठरवायचं की तुला इरावती आत्या हवी आहे की रमा. तेव्हा आता अक्षय पूर्ण म्हणतो की आत्या मी आता येथून मागे नाही जाणार. माझं ठरलेलं आहे, माझा पूर्णपणे विचार झालेला आहे. रमाला मी या घरामध्ये घेऊन येणार म्हणजे येणारच. आणि हे बघ मला माहिती आहे की रमा नक्की परत येणार.
तेव्हा ती माझ्यासोबत येणार आणि जर तुला माझ्या सुखामध्ये सहभागी व्हायचं नसेल तर तो तुझा निर्णय आहे. तू मात्र तुला हवं ते करू शकते. म्हणजे तुला घर सोडून जायचं असेल तर तू जाऊ शकते. मालविका आता अगदी हसत असते. तिला सुद्धा नक्की काय ह्या इरावतीबद्दल काही प्रायचित्त झालं की काय, म्हणून ती आता अक्षयच्या ह्या निर्णयावर हसते. अक्षयने दिलेला अगदी निर्णय ऐकून आता इरावतीला तर धक्काच बसतो. पार्वती आजी हसून म्हणते की इरावती चल मी तुझी बॅग भरून देते. आणि अक्षयला म्हणते की अक्षय जा आता तू, आता मात्र कुणाचं ऐकू नकोस. खूप काही झालं आता. ऑल द बेस्ट तुला रमाला घेऊन येण्यासाठी. म्हणून अक्षय आता जायला निघतो. इरावतीचा अगदी जळफळाट होत असतो की नक्की काय करू आणि काय नाही. इरावतीच्या नाकावर टिचून अक्षय मात्र रमाला आणण्यासाठी निघून जातो. इरावतीचा चेहरा आता मित्रांनो पाहण्यासारखा झालेला असतो. पार्वती आजी इरावतीला विचारते की इरावती अगं काय खरोखर जाणार आहेस की जाण्याच्या नुसत्या धमक्या देतेस. त्यावर आता इरावती पार्वती आजीला म्हणते की हो मी खरंच निघालेली आहे अमेरिकेला आणि लगेच रूम मध्ये येण्याचं नाटक करते. आता मात्र मालविका सुद्धा तिच्या मागे येते. आता ही पार्वती आजी त्यांच्याकडे बघूनच राहते की नक्की खरंच जाते की काय आणि गेली तर बरी होईल. त्यानंतर आता इकडे रमा मात्र अक्षयचं जे काही सामान आहे सगळं सामान आठवणीचं ती आता कपाटामधून बाहेर काढते. तेव्हा मात्र रमाला अक्षय सोबतच्या सर्व काही आठवणी आता आठवतात. तुम्ही मला सोडून गेलात त्यामुळे तुमच्या ज्या आठवणी आहेत ना त्या जपण्याशिवाय माझ्याकडे कोणताही अगदी पर्याय नव्हता. म्हणून आता लग्नाचे क्षण रमाला आठवतात. जे मंगळसूत्र मात्र अक्षयने रमाच्या गळ्यामध्ये घातलेलं असतं त्या क्षणाची तिला आठवण होते. भांगात भरलेलं कुंकू सर्वांच्या साक्षीने आणि त्याच आठवणीवर मी जिवंत राहिले आणि आज जिवंत आहे त्या आठवणीमुळे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या प्रत्येक सवयीमध्ये मी आपलं नातं शोधत होते आणि जिच्या ज्या 2 वेण्या आहेत तर त्या 2 वेण्या सुद्धा हातात घेते आणि रडत असते. म्हणते की खरंच अक्षय तुम्हाला माझ्या 2 वेण्या खूप आवडत होत्या. तुम्ही कायम म्हणायचे या 2 वेण्यामध्ये तू साधी दिसतेस. तुझ्यातील साधेपणा तुझा तो खरेपणा ते पैशाने विकत घेऊ शकत नाही आणि स्वतःला बदलवण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मी नाही बदलू शकले आणि ह्या वेण्या मात्र मी तशाच ठेवलेल्या आहेत. त्यानंतर आता इकडे ठरलेल्या ठिकाणी अक्षय आलेला असतो. ते मंगळसूत्र आणि रमाच्या आवडतं जे काही सामान आहे रुमाल वगैरे आणि ते केसांचे रबर सगळे काही घेऊन तो हातात येतो. बॅग आता भरूनच आलेला असतो आणि प्रत्येक सामान तो चेक करत असतो त्याकडे पाहत असतो. आणि इकडे रमाने सुद्धा अक्षयच्या सर्व काही आठवणी आपल्या हातात घेतलेल्या असतात आणि एक एक आठवण ती मात्र काढत असते. अगोदर लग्नाचा तो फोटो, त्यानंतर तो रुमाल आणि मी बाहेर जाताना मात्र कायम रुमाल विसरायचे आणि ह्या रुमालला अगदी घट्ट तुम्ही अगदी घडी घालून द्यायचे माझ्यासाठी. मी विसरले तरी सुद्धा मी तर खरंच तुमच्यासाठी म्हणजे तुमच्याबरोबर किती भांडत होते. आता रमाला प्रत्येक क्षणाची आठवण येते आणि तो रुमाल जवळ घेऊन अगदी तो त्याचा सेंट ती घेत असते. मिरचीचा ठेचा म्हणत मी तुमच्या खोडी काढायचे. तुम्ही एकदाच मला सांगितलं होतं की तुम्हाला माझ्या 2 वेण्या आवडायला लागल्यात आणि त्यावेळेस मात्र हे 2 रबर तुम्ही मला आणून दिले होते आणि ते 2 लाल कलरची रबर सुद्धा आता रमा हातात घेते त्याकडे पाहत असते आणि अक्षयची प्रत्येक आठवण तिला आठवत असते. अगदी माझ्या साडीवर मॅचिंग होणारी ही रबर होती. आता एक एक वस्तू बाहेर काढताना रमाच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि हे बघा आपण कितीही अगदी आपल्यावर संकट आले होते, आपण घरातून बाहेर पडलो तेव्हा सुद्धा तुम्ही माझी साथ सोडली नाही. माझ्यासाठी तुम्ही तुमचं घर सोडलं. एकमेकांची साथ न सोडता आपण चाळीमध्ये राहिलो. आपल्या लग्नाचा वाढदिवस आला होता म्हणून तुमच्या खिशामध्ये त्यावेळेस आता वाढदिवस असल्यामुळे हे पैसे नसल्यामुळे तुम्ही चॉकलेटची जी अंगठी आहे त्या रबराची करून माझ्या बोटात घातली होती. आणि हे बघा ही अंगठी देत असताना तुम्ही म्हणाला होतात की रमा माझ्याकडे जेव्हा खूप पैसे येतील ना तर तुझ्यासाठी मी खरी अंगठी बनवून घेईल. तेव्हा रमाला ते अंगठी बघून सुद्धा अगदी प्रत्येक क्षण आठवतो आणि रमाने ह्या प्रत्येक आठवणी जपून ठेवलेल्या असतात. त्यानंतर आता जो काही फोटो असतो तो आद्याने काढलेला असतो. जेव्हा रमा आणि अक्षय पहिला जो काही पावसाचा एन्जॉय आहे पहिल्यांदा पावसात अक्षय भिजलेला असतो आणि सेवा सर्व फॅमिली बाहेर फिरायला गेलेले असताना मात्र आद्याने काढलेला तो फोटो आता रमाला तो फोटो बघितल्यानंतर आता अक्षयची आठवण होते. कारण अक्षय तिच्यासाठी अगदी छत्री घेऊन आलेला असतो आणि रमा मात्र मनसोक्त पावसात भिजत असते आणि नुकतेच त्यावेळेस आपण एकमेकांच्या प्रेमात पडत होतो. तो आपल्या लग्नानंतरचा पहिला पाऊस होता आणि जी प्रेमाच्या मुरंब्याची बॉटल आहे ती बरणी ती सुद्धा रमा अगदी जपून तिने ठेवलेली असते आणि पहिल्या वेळेची ती बरणी असते आणि रमा त्याकडे बघून सुद्धा खूप रडत असते. तेव्हा त्यांनी आता व्यवसाय सुरू केलेला असतो. प्रेमाचा मुरंबा हे नाव त्याला दिलेलं असतं. दोघांच्या मदतीने आणि दोघांच्या प्रेमाने चाळीत राहून त्यांनी अगदी आता मुरंबा सुद्धा विकलेला असतो आणि हा प्रेमाचा मुरंबा विकण्या अगोदर आई आजींचा आशीर्वाद घेण्यासाठी मुकादम बंगल्यावर ते आलेले असतात
आणि आजीचा आशीर्वाद घेतलेला असतो। तेव्हा आता आजी थोडीशी रागवलेली असते, परंतु जेव्हा रमा आणि अक्षय जायला निघतात त्यावेळेस मात्र आता मागे वळून पाहतात तर आजीने तो प्रेमाचा मुरंबा आहे तर तो चाटून बघितलेला असतो आणि त्याची चव आजीला फारच आवडलेली असते आणि आजीने म्हणलेलं असतं की माझा आशीर्वाद कायम सदैव तुमच्या पाठीशी आहे। तेव्हा रमाने अक्षयला झालेला तो आनंद, त्याची सुद्धा आठवण आज रमाला होते आणि ही सगळ्यात राहिलेली आपली शेवटची भेट आज मात्र आपण शेवटचं भेटूया, कारण आता मी तुम्हाला कायमचं विसरायचं ठरवलेलं आहे। म्हणून रमा त्या प्रत्येक आठवणी आता पुन्हा त्या बॅगमध्ये भरते। एका नवीन आयुष्याची सुरुवात मला करायची आहे असं वचन मी साईंच्या आईंना दिलेलं आहे। अगदी मनावर कठोर निर्णय आता रमाने घेतलेला असतो, तो पण मनाच्या विरुद्ध। तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असतं, खूप रडत असते। अक्षयला कधीही ती विसरणार नाही, इतकं प्रेम तिचं अक्षयवर असते, परंतु माईसाठी तिला आता हे सर्व दडपण सहन करावे लागते। आता रमा खूप रडत असताना साई तेथे येतो। आता रमा तो म्हणतो तेव्हा रमा लगेच डोळ्यातील पाणी पुसते। साई म्हणतो की रमा तुम्ही मला बोलावलं होतं का? रमा हो असं म्हणते। आता साई विचारतो की कशाला? तर रमा लगेच ते सामान साईच्या हातात देत म्हणते साई हे सर्व सामान जाळून टाका। इकडे मात्र रमा हातामध्ये आता ते सर्व सामान घेऊन उभी असते, परंतु इकडे अक्षय मात्र आता तिच्यासाठी चॉकलेट, ते मंगळसूत्र, तो रुमाल, ते रबर सगळं काही घेऊन आलेला असतो एक नव्याने सुरुवात करायला आणि रमाला हक्काने मानाने घरी परत नेला। तिकडे तर रमा आता अक्षयला विसरण्याचं ठरवते आणि इकडे अक्षय तिची वाट पाहत असतो आणि एक छान असा रोजचा फुलांचा गुच्छ सुद्धा त्याने आणलेला असतो। ते मंगळसूत्र हातात घेतो, तो फुलांचा गुच्छ हातात घेतो आणि खुश होत त्याच्याकडे पाहत असतो। त्यानंतर साई इकडे रमाला म्हणतो की तुम्ही काय बोलतात? हे सामान तुमच्या किती जवळचं आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि ह्या सगळ्या तुमच्या आवडत्या वस्तू आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे ते ठेवून द्या। तर आता रमा म्हणते की म्हणूनच ते मला नकोय, मला माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आणि जर असे करायचे असेल तर जुन्या आठवणी मला पुसून टाकायला हव्यात। रमाच्या डोळ्यात पाणी असतं। तेव्हा आता हे सर्व ऐकून साई म्हणतो की रमा हे सर्व करण्याची तुम्हाला गरज नाही, तुम्ही जसे आहात तसेच मला आवडतात, तुमच्या खरेपणावर मी प्रेम करतोय आणि त्यातच मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे। त्यावर आता रमा म्हणते की साई तुम्हाला माहिती आहे का त्या पेटीत काय आहे? साई म्हणतो की हो, अक्षयच्या आठवणी। आता मला हे सर्व माहिती आहे आणि याच आठवणीमध्ये तुमचा श्वास आहे। रमाच्या डोळ्यात पाणी येत असते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसून अगदी कठोरतेने निर्णय ती घेण्याचा प्रयत्न करत असते। त्यावर तर रमा म्हणते की बास साई, खूप झाले आता, आज खूप काही झालं, प्लीज आता हे सामान घ्या आणि सर्व सामान जाळून टाका, कारण आता त्या जुन्या आठवणी पुसण्याची वेळ आलेली आहे। मी हे सर्व नाही करू शकत, म्हणून तुम्हाला हे सर्व करायला मी सांगते, कारण अक्षयच्या आठवणी माझ्याकडून नाही पुसू शकत। आणि हे बघा, मला माहिती आहे की आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी सगळं काही करत आलात आणि आज मात्र ही गोष्ट मी तुम्हाला करायला सांगत आहे, शेवटची गोष्ट। आणि हे बघा साई, यापुढे मात्र मला तुमच्याबरोबर माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची आहे। त्यावर साई तयार नसतो। साई म्हणतो की रमा मला हे नाही जमणार। आता रमा हे बॉक्स आहे तर ते बळजबरीने साईच्या हातात ठेवते। त्यानंतर मात्र आता रमा म्हणते की हे बघा, हे सर्व करून या, मुहूर्त काढायला गुरुजी येतात आणि लगेच तिकडे हॉलमध्ये या। आणि हे बघा, मन मात्र कठोर करून साई हा शेवटी निर्णय मी घेतलेला आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही मला आता थांबू नका, या सगळ्यातून मला बाहेर पडायचं आहे। तर साई म्हणतो की बरं ठीक आहे, मी हे सर्व केल्याने जर तुम्ही सुखी होणार असेल तर मी हे करायला तयार आहे, मी हे करतो असे आता साई म्हणतो। म्हणून साई ते बॉक्स घेऊन जायला निघतो आणि परत थांबतो, मागे वळून तो रमाकडे पाहत असतो आणि परत शेवटी तो सामान घेऊन जातो। आता रमाला खूप रडू येत असते, स्तब्ध होऊन ती खाली बसते आणि स्वतःला अगदी आवरत ती म्हणत असते की आता इथून पुढे मात्र अक्षयचा एकही विचार मनामध्ये येऊन द्यायचा नाही, कारण तो हक्क तू गमावलेला आहे। आता रमा इकडे रडत असते, अक्षयला विसरवण्याचं जे वचन आहे तर ते तिने घेतलेलं असतं आणि इकडे अक्षय मात्र तिची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो, हक्काने तिला घरी घेऊन जायचं असतं यासाठी। त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि इकडे रमाच्या चेहऱ्यावर दुःख असतं, ती रडत असते। अक्षयला ती कधीही विसरू शकत नाही, परंतु इतकं कठोर मन तिने केलेलं असतं। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र रमा सगळं काही विसरते आणि गुरुजी आलेले असतात। रमा मात्र सगळ्यांना चहा घेऊन येते आणि माईंना, अण्णांना सगळ्यांना चहा देते। आता साईला म्हणते की आहो चहा। आता हे बघून माई तर खूप खुश होतात आणि म्हणतात की देवच पावला म्हणायचं। आणि रमा मात्र साई शेजारी बसते,
अगदी पूर्ण छान तयार झालेली असते. माई म्हणते की हे बघा माझ्या पोट्ट्याला मात्र त्याचा मान तर मिळाला. साई लगेच खुदकुनी हसतो. त्यानंतर आता गुरुजी या दोघांच्या कुंडल्या आहेत तर ते मला द्या, मी चेक करतो. तर माई म्हणतात की हे बघा ते कुंडली वगैरे नाही जुळवायच्या, फक्त मुहूर्त आहे तर तो काढायचा. आणि त्यानंतर आता रमा ही घड्याळामध्ये पाहते तेव्हा आता जे काही 11 वाजलेले असतात. रमा आता मनात म्हणते की अक्षय मला भेटायला तिकडे पोहोचले सुद्धा असतील, परंतु मी नाही जाणार. गुड बाय अक्षय. आणि तेवढ्यात एक गाडी येते आणि गाडी मात्र अक्षयला उडून देते. अक्षयचा जबर असा ॲक्सिडेंट होतो आणि ते मंगळसूत्र आता अक्षयच्या हातात असतं आणि आता अक्षय खाली पडलेला असतो. अक्षयच्या डोक्याला मार लागलेला असतो. आता मात्र अक्षय खाली पडतो आणि आता तो बेशुद्ध होतो. इकडे मात्र रमाने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केलेली असते. तर मित्रांनो, काय होईल? रमा आपल्या अक्षयकडे परत कशी धावून येते अक्षयच्या जीवासाठी, हे पाहायला मात्र विसरू नका. आणि हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.